गुड मॉर्निंग मित्रांनो. पुन्हा एकदा तुमचं स्वागत आहे आपल्या गणिताच्या क्लासमध्ये. आज आपण चॅप्टर बघणार आहे टाइम वर्क, स्पीड टाइम वर्क बरं का. ह्यातलं आता ह्याच्यामध्ये काय करणार आहे आपण पहिल्यांदा काम काळ कामचं प्रश्न बघणार आहे आपण. ठीक आहे. आता बघा एक ह्यातले कन्सेप्ट आहेत, बेसिक कन्सेप्ट काय आहेत आपण बघून घेऊया. ह्याच्यामध्ये एखादं काम पूर्ण करण्यासाठी लागणारा वेळ आणि काम करणाऱ्यांची कार्यक्षमता यांचा काय असतो परस्पर संबंध, म्हणजे ह्या चॅप्टरमध्ये बघणार आहे. एखादं काम करतोय आपण आणि इफिशियन्सी कशी आहे कोणाची. आता एक बिल्डिंग बांधायला किंवा एक रूम बांधायची असेल तर माझी इफिशियन्सी जास्त आहे. मी रपारप बांधतोय आणि एक जर निवांत आपला गडी 2 दिवस 4 दिवस लावतोय, ह्याला काय म्हणायचं, काळ किती लागला त्याला, बरोबर. आणि काम किती पूर्ण केले दोघांनी मिळून, तीच एक बिल्डिंग बांधली किंवा एक रूम बांधली किंवा काय केलं असेल, टाकी भरली आपण दोघांनी मिळून बकेटनं, तर मी एक टाकी भरायला मला किती 1 दिवस लागतो पूर्ण. एक जर माझा मित्र आहे लय निवांत आहे, त्याला 4 दिवस लागतात, बरोबर. इफिशियन्सी कोणाची जास्त असणार आहे ह्याच्यामध्ये? माझी इफिशियन्सी जास्त असणार आहे, कारण मी कमी वेळामध्ये तेवढंच काम करतोय. काम तर सेमच आहे आपल्याला, फक्त दोन व्यक्ती वेगवेगळ्या आहेत आणि दोघांची काम करण्याची कॅपॅसिटी किंवा पॉवर किंवा एफिशियन्सी वेगळी वेगळी आहे. ठीक आहे. आता ह्याचा संबंध आपण ह्याच्यामध्ये शिकणार आहे, काय आहे ऍक्च्युली, मग कसं काढायचं ते. आता ह्याच्यात काही बेसिक नियम आहेत बघा. काम जर निश्चित असेल तर ते काय असते, डायरेक्टली प्रपोर्शनल, इनव्हर्सली प्रपोर्शनल टू डायरेक्टली प्रपोर्शनल टू कार्यक्षमता. म्हणजे जे कार्यक्षमता जास्त आहे त्याचं काम जास्त होणार, बरोबर. मी एका दिवसाला एक रूम बांधतोय, 4 दिवसात मी किती रूम बांधेन? 4 रूम बांधणार आहे. एक मित्र माझा 4 दिवसात एक रूम बांधतोय, तर एका दिवसात किती रूम बांधल तो? 4 दिवसात एक अख्खे रूम बांधतोय किंवा हे 4 टेबल बनवतोय, हे 4 बेंच त्याने एक 4 दिवस एक बेंच तयार करायला लागतोय त्याला, तर एका दिवसात किती बेंच होईल? अर्ध्याच्या अर्धा, बरोबर. 1/4 तयार होणार तो, म्हणजे 1/4 तयार झाला त्याचा. म्हणजे सपोज हा एवढा बेंच बनवायचा आहे, त्याला एक पूर्ण 4 दिवस लागतात. पहिल्या दिवशी एवढा, दुसऱ्या दिवशी एवढा, तिसऱ्या दिवशी एवढा आणि चौथ्या दिवशी एवढा बेंच त्याचा बनवून तयार होणार. माझे किती बेंच तयार होणार तेवढ्या वेळात? 4 दिवसात मी एका दिवसात एक बेंच बनवतोय, 4 बेंच तयार होणार माझे बनून. हे कसं असतं, इफिशियन्सीला काय आहे, डायरेक्टली प्रपोर्शनल आहे. म्हणजे जेवढी इफिशियन्सी जास्त तेवढं काम जास्त होणार आणि जेवढी इफिशियन्सी कमी तेवढं काम कमी होणार. ठीक आहे. आता बघा, जास्त कार्यक्षमता असलं की काय होतंय, वेळ कमी लागणार. म्हणजे मी जास्त पटापटा काम करतोय, म्हणजे मला काय आहे, 4 दिवसात मी 4 बेंच बनवलेत, एका दिवसात मी एक बेंच बनवलाय, म्हणजे मला वेळ कमी लागला ना. एक बेंच बनवायला मला त्या दुसऱ्याच्या कंपॅरिझन मध्ये काय झालं, वेळ कमी लागला. कम्पेअर करायचं इथं, ते 2 3 4 काय व्यक्ती किंवा काय गोष्टी दिल्या असतील त्याच्या कंपॅरिझन मध्ये आपल्याला सोडवायचं असतं. मग इथं एक बेंच, दुसऱ्याला एक बेंच बनवायला किती वेळ लागलाय, की एक पूर्ण बेंच बनवायला 4 दिवस लागले, बरोबर आहे. दुसऱ्या कार्यकर्त्याला मला किती लागलंय, एका दिवसात मी एक बेंच बनवलाय, म्हणजे वेळ कुणाला कमी लागला? मला कमी लागला. का? तर माझी इफिशियन्सी जास्त आहे, म्हणजे कार्य करण्याची क्षमता जास्त आहे. मी पटापटा पटापटा सगळ्या गोष्टी करतोय, असं त्याचा अर्थ झाला. ठीक आहे. नंतर बघा, आता इथे एक्झाम्पल बघूया. आता काय छोटे छोटे असे तुम्हाला त्याचे नियम किंवा कन्सेप्ट आहेत, खाली सॉलिड एक्झाम्पल आहे, तुम्हाला लक्षात येतील कसे काय सॉल्व्ह करायचे. दिसते ना तुला? इकडे बस, नाही तर येऊन ह्या साईडला बघा. ए हा व्यक्ती आहे, एक काम 10 दिवसात करतो, तर ए ची एका दिवसाची क्षमता किती, असले प्रश्न विचारले जातात. म्हणजे आपण मगाशी बघितलं, एक बेंच बनवायला त्याला 4 दिवस लागते, एक दिवसाची क्षमता किती झाली त्याची? 1/4. सरळ सरळ आहे. टोटल लिहायचं खाली, टोटल पूर्ण करायला त्याला किती दिवस लागतात आणि एका दिवसात किती करणार आहे? 1/4. एक काम करायला पूर्ण त्याला 10 दिवस लागतात, तर एक दिवसात किती काम कर? 1/10. सिंपल. जेवढं पूर्ण ती काम एखाद्या गोष्टीचं पूर्ण करायसाठी किती काळ लागतो, जे दिलेला असेल टाइम आपल्याला, दिवस, तर तो छेदात लिहायचा आणि वरती 1 दिवस 2 दिवस 3 दिवस 4 दिवस. मग 2 दिवसात एक क्षमता किती झाली त्याची? हम्म 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 हम्म
टोटल काम किती करायला दिवस लागते त्याला? 1/10. एका दिवसाची 1/10. 2 दिवसाची 3 दिवसाची 3/10. 4 दिवसाची 4/10. 5 दिवसाची 5/10. 6 दिवसाची 6/10. आता ह्याच्यात अजून एक गेम काय आहे माहिती का? 1 दिवसाचं त्याचं काम किती झालं? त्याचं पूर्ण 1/10 काम पूर्ण झालं. राहिलं किती? पूर्ण आपल्याला 10 पूर्ण करायचे. 10 ही संख्या पूर्ण करायची. म्हणजे तुमचं हे टोटल बघा, टोटल आहे 10 दिवसाचं काम आहे त्याचं, बरोबर. 1 दिवसात काम किती लागणार त्याला? 1 डेला तो 1/10 काम करणार, बरोबर. 2 डेजला किती करणार तो? 2/10. आता आपल्याला ऍक्च्युली किती बनवायचं ह्याला? 10 बनवायचे, म्हणजे त्याचं पूर्ण काम कंप्लीट होणार. मग बाकी किती राहते ह्यातनं? तेवढं 10तनं वजा करायचं. सिंपल आहे. आता ह्याला काय करणार आपण? तुम्ही वजा इथं 10 केलं, बरोबर. ह्यातनं वजा 10 केलं तर तुम्हाला काय मिळणार आहे? राहिलेलं काम मिळणार. त्याचं किती काम राहतं? 9/10 काम राहतं त्याचं. म्हणजे काय आहे, आता इथं जर तुम्ही ऍड केलं इथं, ठीक आहे, 9/10. छेद समान असल्यावर काय करतो आपण? बेरीज डायरेक्ट करतो, बरोबर. ह्याचं बेरीज काय येणार इथं? 10/10. म्हणजे काय झालं? 1 पूर्ण झालं. लक्षात आलं कसं आला कन्सेप्ट हा? इथं काय येणार आहे तसं प्रकारे करायला गेले तर आपण? बरोबर. ह्याला आपण इथं पण कट करू शकतो किंवा आपण असं पण लिहू शकतो, प्लस 8/10. हे काय आहे 8/10 किंवा 9/10? हे काय आहे? राहिलेलं काम, बरोबर. हे त्याचं राहिलेलं काम आहे. ही काय त्याची एका दिवसात किती काम करतो, हे 2 दिवसात किती काम करतो, 3 दिवसात किती काम करतो, एवढं लक्षात घ्या. हे 10 दिवसाचं एक्झाम्पल आहे. ह्याच्याऐवजी 5 दिवसात काम करत असतं तर काय लिहिलं असतं आपण? 5 दिवसात एक काम पूर्ण करत असतात तर हा, 2 दिवसाला 2/5, 3 दिवसाला 3/5, 4 दिवसाला 4/5 असं. आता हे 8/10 आलं तुमचं इथं, बरोबर. 8 आणि 2 10, याचं पण पुन्हा किती आलं? 10/10. हे त्याचं काम पूर्ण झालं. आलं लक्षात? हा कन्सेप्ट लक्षात ठेवा की काय होतंय नक्की, कशाची बेरीज करायची तर काय मिळणार आहे आपल्याला. त्यानंतर बघा ह्याचं एका दिवसाचं काम किती झालं? हा एका दिवसाचं काम किती आहे तुम्हाला? 1/10. इथं 2 दिवसाचं विचारलं तर तुम्ही लगेच सांगायचं 2/10, 3/10, 4/10. ह्याच्या उलट बाकी किती राहिलं ते पण शिकलो आपण ह्याच्यामध्ये. कसं काढायचं बाकी तुम्हाला लक्षात येते. टोटल तुम्हाला 10 बनवायचे तर त्याच्यामध्ये छेद समान ठेवायचं आणि राहिलेली संख्या फक्त ऍड करायची. एवढं साधं आहे. नंतर बघा आता दुसरं एक्झाम्पल बघा ह्याच्यातलं. एक बी जर एक काम 5 दिवसात करतो, 2 दिवसात किती काम करेल? तिकडे बघू नका उत्तर, असं लॉजिक म्हणून सांगा. एक काम 5 दिवस लागतात पूर्ण करायला, एका दिवसात किती करेल तो? पूर्ण काम करायला किती वेळ लागतो याला? 5 दिवस, बरोबर. मग त्याला काय करायचं? छेदात ठेवायचं. अंशात काय येणार? किती दिवसात त्याला दिलंय आपल्याला टाइम प्रश्नात? 1 दिवस म्हणा, 2, 3, 4, 5 काय द्यायचंय ते द्या म्हणा तुम्हाला, ठीक आहे. ते लिहिलं की झालं तुमचं. 2 दिवसात किती झालं काम त्याचं? 2 दिवसासाठी काम पूर्ण काम करायला किती वेळ लागतो? 2/5. हे तुमचं उत्तर झालं 2 दिवसात. आलं? ह्याचं बाकी किती राहील आता काम? बरोबर, 3/5 राहिलं. ह्याच्यामध्ये ऍडिशन केलं 3/5, आपल्याला मिळालं 5/5. म्हणजे काय झालं? हे 1 आलं. लक्षात? सिंपल आहे एकदम. हे बेसिक कन्सेप्ट तुम्हाला लक्षात आला की तुम्हाला एक्झाम्पल सोडवताना काय अडचण येणार नाही. आणि असलेच लेवलचे प्रश्न तुम्हाला विचारले जातात सिंपली. जास्त कॉम्प्लिकेटेड नसतात. पुढे आहेत अजून हार्ड पण आहेत ह्याच्यात एक्झाम्पल, ते बघूया आपण काय काय वेगवेगळे टाइप्स आहेत त्याच्यामध्ये. आता एक तुम्हाला प्रॅक्टिससाठी, एखादा मजूर आहे 8 दिवसामध्ये काम करतो, ठीक आहे. तर 1 दिवसाचं काम किती? 1/10. लक्षात? पूर्ण काम करायला किती वेळ लागतो? 8 दिवस. त्यातला आपण किती घेतले? 1 डे. हे काय आहे? टोटल दिवस किती लागणार आहेत त्याला? 8 दिवस.
एका दिवसात किती केलं हे ना 1/8. 2 दिवसात किती केलं 2/8. बरोबर. ह्याला अजून आपण दुसरं कशा पद्धतीने लिहू शकतो 2 के बे 2 चौक 8. ह्याला आपण 1/4 पण म्हणू शकतो. बरोबर. असे पण प्रश्न आन्सर मध्ये तुम्हाला ऑप्शन मध्ये असा ऑप्शन दिलेला असेल, बाकीचे दिला असेल 1/8 वगैरे 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 4/2 काय पण देतात. मग हे एक ऑप्शन त्याच्यामध्ये हे असणार. मग तुम्ही तिथं कन्फ्युज व्हायचं नाही. आता ह्या 2 दिवसात त्यानं जर एखादं काय सांगितलंय, त्यानं प्रश्न जर दिला एक व्यक्ती 8 दिवसात एक काम पूर्ण करतोय, 2 दिवसात त्याचं काम पूर्ण किती होईल आणि शिल्लक किती राहील हे सांगितलं तुम्हाला. आता ह्याच्यावरनं किती शिल्लक राहते सांगा मला. बरोबर. 3/4 काम राहिलं पूर्ण. आलं का नाही लक्षात. चेहऱ्यावर प्रश्नचिन्ह दिसते लय मोठं. बघा, एखादं काम 12 दिवसाचं आहे. बरोबर. 12 दिवसाचं काम आहे. 3 दिवसात किती काम करेल तो. हा, आधी काय करायचं सिंपल हाय असं दिलं लिहून घ्यायचं. लिहूनच घ्यायचं, काय गडबड करायची नाही, काय नाही. सरळ 3 दिवस आहे म्हणून 3 घेतलं, छेदामध्ये 12, 3 1 3, 3 चौक 12, 1/4 काम त्यानं काय केलं, किती दिवसात पूर्ण केलं 3 दिवसात. याचा आपण उलट अजून कसं कॅल्क्युलेशन करू शकतो, इथं 1/4 आहे. बरोबर. म्हणजे त्या 12चे काय केलेत आपण 3 दिवसाचे 4 तुकडे केलेत. लक्षात घ्यायचं. 3 1 3, 3 2 6, 3 3 9, 3 चौक 12 झाले 4 काम. इथं काय झालं तुमचं, बाकी किती राहिलं 3/4. हे काय झालं तुमचं बाकी असलेलं काम आहे. आलं लक्षात. नसलं आलं तरी पुन्हा विचार, लगेच सांगतो मी तुम्हाला. कळत नसलं तरी सांगा, हे असं काय कळत नाही म्हणून आम्हाला शिकवलेलं काय गडबड नाही, आपण अजून काहीतरी वेगळं सांगतो. हे जरा थोडंसं आता कॉम्प्लिकेटेड एक्झाम्पल्स आहेत. आता बघा, दोघांचे एकत्र काम दिलेले. आता हा बेसिक कन्सेप्ट कळला तुम्हाला. एकाचं कोणाचं तरी काम दिलेलं असतं, हातात काय केलंय दोघांचं काम दिलेलं असतं. हा पण काम करतोय आणि हा पण काम करतोय. एक त्याच कंपॅरिझन दिलं असतं किंवा दोघांनी एकत्र काम चालू केल्यावर किती दिवसात पूर्ण होईल वगैरे हे ते दिले असतं. ह्याच्यामध्ये एफिशियन्सीचा पॉइंट येतो. आता ह्याच्यात काय होतं माहिती का, 2 किंवा अधिक व्यक्ती एकत्र काम करतात तेव्हा त्यांच्या दररोजच्या क्षमतांची बेरीज करायची, टोटलची नाही. त्यांच्या दररोजच्या क्षमतांची काय करायची आपण बेरीज करायची. आता दररोजची क्षमता कुठली बघितली होती आपण एखाद्या कामाची, 10 दिवसात एक काम करतोय तर एका दिवसात किती काम करेल. बरोबर. ह्याचं 1/10 घ्यायचं आणि दुसऱ्याचं पण त्या टाईप मधलं जे काय त्याचा स्पीड वगैरे दिला असेल किती पूर्ण करतो, त्या दोघांची त्या टाईप मध्ये आणायचं त्या फॉर्म्युलाला आणि मग त्याची ऍडिशन करायची. आलं लक्षात. आता इथं उदाहरण बघूया. आता ह्याचं काय आहे, टोटल नेट काम किती टाइम मध्ये कंप्लीट होते किंवा किती कंप्लीट होते हे बघायचं असेल तर काय करायचं, ए ने एका दिवसात केलेलं काम आणि बी ने एका दिवसात केलेलं काम ह्यांची काय करायची तुम्हाला बेरीज करायची. ठीक आहे. एका दिवसाच्या कामाची दोघांची बेरीज करायची. आता इथे एक्झाम्पल बघा कसे. ए काय करतो 10 दिवसात एक काम पूर्ण करतो, बी किती दिवसात करतो 15 दिवसात काम पूर्ण करतो. दोघे मिळून किती दिवसात ते काम पूर्ण करतील. आता एचं एका दिवसाचं किती येणार, तो 10 दिवसात पूर्ण काम पूर्ण करतोय, तर एचं किती येणार तुमचं 1/10. आता आपल्याला काय सांगितले अजून, बी किती दिवसात करतो पूर्ण 15 दिवसात, मग एका दिवसाचं किती येणार त्याचं 1/15. ठीक आहे. आता इथं काय करणार तुम्ही, बेरीज कशी करणार, कसं तिरकस गुणाकार होते, इथं काय चिन्ह आहे भैया, असा तिरकस गुणाकार होतो का, आधी काय छेद समान करायला. हा, म्हणजे थोडक्यात काय आहे, आता इथं आपण HCF LCM लसावी मसावी शिकलेलो ना, त्या पद्धतीने काढायचं. काय सांगितलं हे, किती दिवसात पूर्ण करतील. बरोबर. हे कुठल्या काळात आलं तुमचं, भूतकाळात आहे का भविष्य काळ का वर्तमान काळात आहे, भविष्य काळ. मग आपण काय काढणार
लसावी काढायचा ह्या साईडला लिहिलेला आठवतंय का? भविष्य काळात जायचं तर इकडं. मग मग हा 10 आणि हे 15 काय करायचं आता ह्याचं? नाही नाही HCF काढायचं आपल्याला, सॉरी LCM लसावी. ठीक आहे, भविष्यातलं काम आहे ना, पुढचं काढायचं आपल्याला. म्हणून आता ह्याचा पाढा लिहायचा 10 एके 10, 10 दुनी 20, 10 त्रिक 30, 10 चौक 40, 50, 60 इथपर्यंतच लिहूया. 15 एक 15 दुनी 30, 45. आता ह्यातलं कॉमन काय आहे बघा बरं? 15 20 30. मग 30 कॉमन असेल तर पुढचा कॉमन काय निघणार? 60. ठीक आहे, मग आपल्याला कुठला शोधायचा ह्याच्यामध्ये? लसावीला. ल म्हणजे काय? हा, लोएस्ट. बरोबर, लोएस्ट किंवा लघुत्तम. मग हा मोठा आहे, कोणता आहे लघुत्तम ह्यातला? 30. मग आपल्याला काय करायचे? ह्या सगळ्यांचा छेद आपल्याला जर 30 करायचा असेल, बरोबर, ह्याचा पण छेद 30 करायचा आहे, ह्याचा बी छेद 30 करायचा आहे. काय करावं लागणार आपल्याला? इथं 3 ने गुणलं, इथं किती ना 2 न गुणलं. वरती काय करायचं का? वरती पण तसंच गुणायचं. ठीक आहे, गुणिले ह्याचं ह्याला, त्याचं त्याला. मग आता किती झालं इथं? 3 एके 3, 3 छेद 30 प्लस इथे किती झालं? 2 छेद तुमचं 30. आता छेद समान झाला, बरोबर. वरती किती झालं? 5 छेद 30 झालं तुमचं. ठीक आहे, 5 एके 5, 5 छेद 30 किती आलं? 1/6 काम आलं, बरोबर. म्हणजे काय झालं? हे किती दिवसाचं काम आलं त्यांचं? एका दिवसाचं काम आलं. कधी पण लक्षात ठेवायचं, हे काय आहे? हे काय आलं त्यांचं? वरती काय आहे? जेवढ्या दिवसाचं काम, 1 दिवस 2 दिवस 3 दिवस 4 दिवस, एक ते काय दिवसाचं काम आहे, सिंगल डे. आणि हे काय आहे? टोटल काम आहे. आपल्याला काय विचारलं यांनी? दोघे मिळून किती दिवसात ते काम पूर्ण करतील. एका दिवसात 1/6 करतात तर टोटल काम करायला किती दिवस लागेल? एका दिवसात 1/6 काम करतात तर टोटल काम पूर्ण करायला किती दिवस लागतील? टोटल काम किती दिवसात पूर्ण होईल? बाकी नाही विचारलं मी, टोटल काम. सहा दिवस लागतात. हे टोटल काम आहे रे, हे ना, हे तुमचं टोटल काम आहे. आणि हे वरती 1 2 3 4 5 दिवस काय येईल? तुम्हाला ह्यात अजून प्रश्न विचारला, शिल्लक किती दिवसात काम किती राहिले शिल्लक, जर असा प्रश्न विचारला तर ती काय येणार? 5/6 येणार. एका दिवसाचं काम विचारलं तर काय सांगणार तुम्ही? 1/6. टोटल काम विचारलं तर किती दिवसात पूर्ण करणार? 6 दिवसात. कन्सेप्ट समजला का? मान हलवू नको, समजलं का सांग. काय घाबरू नको, काय नाही, आपण काय मारत नाही, तर काय कोण मारत नाही, शाळा राहील काय. समजून घ्यायचं, परीक्षेला तुम्हाला अडचण नाही आली पाहिजे. नसलं कळलं डायरेक्ट म्हण की मला नाही कळलं. लसावी मसावी तर माहिती आहे तुला. भविष्यात काय काढायचं असेल पुढं, त्यावेळेस काय घ्यायचं? लसावी काढायचा. लसावी काढायचा म्हणजे त्या दोन संख्या लिहायच्या, त्यांचे पाढे लिहायचे, त्यातला कॉमन काय आहे शोधायचं, आणि त्यातला सगळ्यात लहान लसावीचा लॉंग फॉर्म काय आहे? लघुत्तम सामायिक विभाज्य. अवयव नाही, अवयव असतो इकडं मसावीला, त्याला म्हणायचं फॅक्टर, बरोबर. विभाजक म्हणायचं, त्याला अवयव म्हणायचं. अवयव कसा असतो? आपलं हे शरीर आहे, त्यातला एखादा अवयव केवढा आहे आपल्या शरीराच्या? लहान आहे का मोठा आहे? लहान आहे. म्हणून ह्या संख्या आहेत, तुमचं शरीर आहे, ह्यांच्यापेक्षा त्याचा अवयव कसा असणार आहे? लहान असणार आहे. लसावी कसा असणार आहे त्याचा? मोठा असणार का लहान असणार? ह्या संख्येपेक्षा लसावी मोठा असतो. नावात लघुत्तम आहे, पण ती संख्या कशी असणार आहे? मोठी. आपला लसावी किती आला? 30. ह्या संख्यांपेक्षा कसा आला तो? मोठा आला. हे इथं लक्षात आलं तुम्हाला? काय केलं आपण? पहिल्यांदा छेद समान करून घेतलाय आणि मग भागाकार घातला डायरेक्ट 1/6. का 1/6 हे आलंय? हे का म्हणून आपण एका दिवसाचं काम, कारण आपण बेरीज कोणाची केली आहे? ही किती दिवसाच्या कामाची बेरीज केली आहे?
एकच दिवसाच्या कामाची बेरीज केली ना त्यांच्या. टोटल काम किती 10 दिवसात करतायत. मग आपण 1 दिवसाचं काम, ह्याचं 1 दिवसाचं. म्हणजे दोघांचं मिळून आपण 1 दिवसाचं काम काढले. हे 1 दिवसाचं, हे 1 दिवसाचं, हे 1 दिवसाचं. ह्या दोघांनी मिळून एका दिवसात 1/6 काम केलं. 6 दिवसात बुकना. आलं लक्षात? बघा, ए आणि बी दोघं मिळून एक काम 12 दिवसात पूर्ण करतात. ठीक आहे. ए आणि बी मिळून एक काम 12 दिवसात पूर्ण करतात. ए एकटा 20 दिवसात करतो, तर बी एकटा किती दिवसात करेल? ए काय करतोय? 20 दिवसात करतो. दोघांनी मिळून किती केलंय? एक काम 12 दिवसात केले. मग दोघांनी मिळून एका दिवसात किती काम केलं असेल? बरोबर. इथं काय असतं आपल्या पहिल्यांदा? एचं काम बरोबर, बीचं काम. असं बघितलं होतं ना आपण, पहिल्याचं काम एका दिवसाचं, दुसऱ्याचं काम एका दिवसाचं, त्या दोघांची बेरीज केली की काय होणार? त्या दोघांनी मिळून किती दिवसात काम पूर्ण केले. एवढं तर लक्षात आलं. बेसिक गोष्ट आहे सगळ्यात. याच्यामध्ये काय करायचं? अशात किमती टाकायच्या. काय आहे? दोघांचं मिळून एका दिवसाचं काम, म्हणजे एक काम किती दिवसात पूर्ण करतात? 12 दिवसात. एका दिवसात किती होणार त्यांचं काम पूर्ण? इथं लिहून घ्यायचं 1/12. ठीक आहे. इथं काय दिले अजून? ए एकटा किती दिवसात पूर्ण करतो? मग एका दिवसात किती करेल? 1/20. आता काय सांगितलं इथं? बी एकटा किती दिवसात करेल? बीचं काय दिले का आपल्याला? काय नाही. बी आहे असा लिहून घेतला आपण. आता काय करायचं मला सांगा. इथं ह्याला काय करायचं? आपण इकडे टाकायचं. इथं काय आहे? बेरजेचं चिन्ह आहे. ह्याच्या आधी पण काय असणार आहे? प्लस असणार. बरोबर. इथं अधिक आहे, इकडे जाताना काय होणार? मायनस होणार. ठीक आहे. लिहायचं मग. आता बी आहे असंच ठेवायचं ह्याला इकडं. 1/12 वजा 1 किती झालं तुमचं? 20. आता काय करणार याचा? बरोबर. पुन्हा काय केलं आपण? छेद समान करायचा, म्हणून काय काढला आपण? लसावी काढला थोडक्यात. एलसीएम किती आला तुमचा? इथं लिहितो विषयासाठी. ह्याचा लसावी 60 असेल तर ह्याला कितीने गुणायचं? 12 पंचे 20 त्रिक. वरती पण 5 नी, ह्याला पण, ह्याला 3 नी. लिहून घ्यायचं मग लगेच. 5/60 बरोबर. आधी किती झालं? 3/60. बेरीज किती झाली याची? 5 आणि 3. अरे सॉरी, वजा बाकी ना. 5/60 वजा 3/60 किती झालं? 5 3 गेले 2. 2/60 किती झालं? बेत्रिक 6. 1/30. हे काय झालं? 1/30 कोणाचं? मग बीचं. बी पूर्ण एक काम किती दिवसात पूर्ण करेल असा प्रश्न विचारला तर 30 दिवसात पूर्ण करेल. लक्षात आलं? हे त्याचं टोटल काम आहे. खालचा भाग हे एका दिवसाचं काम झालं. पूर्ण कामापैकी एक काम त्याने एका दिवसात केलं. दुसऱ्या दिवशी किती केलं? 2/30. तिसऱ्या दिवशी 3/30. चौथ्या दिवशी 4/30. असं त्याला 30 दिवस पूर्ण लागणार एक काम करायला. तेवढं पूर्ण. चला आता एक्झाम्पल बघा. ए काय करतो? 18 दिवसात एक काम पूर्ण करतो. बी काय करतो? 9 दिवसात करतो. दोघं मिळून किती दिवसात पूर्ण करते?
काय करणार याला? वही पेन आणलंय का तू? सोडवा पाटापाटा सोडवा, मस्त सोपं आहे. तुमच्या हाताखालनं गेल्याशिवाय. ए काय करतो, एक काम 18 दिवसात पूर्ण करतो, बी 9 दिवसात करतो, तर दोघं मिळून किती दिवसात करतील? गणित बिनित काय लिहित बसू नका. ए लिहायचं 18, बी लिहायचं 9, त्यामुळे सोडवायचं सिंपल. आता सांगा एचं काम एका दिवसात, ठीक आहे. ए किती एका दिवसात किती काम करेल? 1/18. बी किती करेल काम एका? उत्तर का? ठीक आहे, काढूया आपण. बी किती दिवसात करेल? एका दिवसात काम किती करेल तो बी? 1/9. बरोबर. आता काय कर, 18 आहे ना, हा सॉरी 10 आहे. तर 18 आणि 9, तर दोघं जणांची बेरीज करायची आपल्याला. 1/18 आणि 1/9. 1/18 प्लस 1/9. आता ह्याचा छेद समान करायला काय करायला लागणार? ह्याला गुणिले 2, ह्याला गुणिले 2, ह्याला काय करायचं? गुणिले 1 हाय असं ठेवायचं. म्हणजे काय केलं? 1/18 प्लस हा किती झाला? 2/18. हे काय झालं तुमचं? 2 आणि 1 3/18. 1/6 आलं. हे काय झालं त्यांचं एका दिवसाचं काम. पूर्ण काम किती दिवसात पूर्ण होणार आहे दोघा मिळून? 6 दिवसात हे त्यांचं पूर्ण होणार आहे काम. आणि बाकी किती राहणार आहे? म्हणजे जर एका दिवसात 1/6 काम करत असतील तर 5/6. बरोबर. आता नेक्स्ट एक्झाम्पल. ए आणि बी दोघं मिळून काय करतात? 10 दिवसात एक काम पूर्ण करतात. ए काय करतो? 15 दिवसात पूर्ण करतो, तर बी किती दिवसात पूर्ण करेल? काय करा, एचं एका दिवसाचं काम अधिक बीचं एका दिवसाचं काम बरोबर दोघांचं एका दिवसाचं काम. 1/30 आलं ह्याचं, त्याचं 1/5 आले. 5 म्हणला घेऊ हळूच म्हणते, त्यामुळं ऐकाय गेलं नाही पाहिजे. किती आलं? मोठ्याने बोल की, मास्टर नाही केला काय बिंदास्त बघ, लाजायचं नाही, काय नाही. चुकलं तर चुकलं, कोणी नाही तर पुरी नाही तुम्हाला घाबरायला. लाजायचं बिजायचं नाही. 1/6 आलं, तुझं 1/30 आले. तुझं काय आले का? तू ही आणलंच नाही काय. ठीक आहे, ऐका आता बघूया आपण. सोपं आहे. काय करायचं? एचं एका दिवसाचं काम 1 डे, बीचं 1 डे बरोबर काय आहे? ए प्लस बी 1 एका दिवसाचं काम ह्या तिघांचं, म्हणजे दोघांचं. एचं एका दिवसात काम किती करणार आहे तो? इथं जर इथं ए 15 दिवसात करतो, एका दिवसात किती करेल? 1/15. प्लस बीचं काम दिले का? नाही दिलं आपल्याला. आणि दोघं मिळून किती दिवसात पूर्ण करतात? 1/10. म्हणजे त्याचं एका दिवसाचं काम 1/10 झालं. बरोबर, दोघांचं मिळून. आता काय करायचं? पुढची स्टेप आपल्याला इकडे न्यायचं. इथं काय आहे? त्याच्या पुढं अधिक आहे, इथं काय होणार? मायनस. बरोबर. मग बी असं राहणार 1/10 वजा 1/15 झालं. छेद समान करून घ्यायला काय करायचं आपल्याला? 15ला 2 ने गुणायचं. ठीक आहे, 15 दुनी 30. इथं पण 2 ने गुणायचं, याला 3 ने गुणायचं, याला 3 ने गुणायचं. काय आलं तुमचं इथं वरती उत्तर? 3/30 वजा हे किती झालं? 2/30. 3तनं 2 गेले, किती राहिले? 1/30. म्हणजे हे काय झालं? 1/30. एक पूर्ण काम किती, म्हणजे तो बी टोटल काम किती दिवसात पूर्ण करू शकतोय? 30. तर तुझं पण उत्तर चुकलेलं. म्हणजे दोघांचं चुकलं तुमचं. का? त्यांनी काय केले? इथं काय विचारले? बी किती दिवसात पूर्ण करेल? तुम्ही 1/30 सांगितलं, ऑप्शन पहिला असणार 1/30. एक साईड होणार, तुम्ही 1/30 उत्तर आले लिहिणार.
3 नंबरचा ऑप्शन असणार 30. बरोबर. प्रश्न काय विचारलाय एकदम एकदम फोकस. मग आता हे जे गोल 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 करतो का नाही आपण, आता तुम्हाला तिथं चान्स नाहीये कुठं ऑनलाईन मध्ये. पेपर असला की त्याच्यावरती प्रश्नावर पुढे येस नो किंवा चुकीचं काय आहे बरोबर काय आहे या गोष्टीला मार्क करायला शिकायचं मुद्दाम. मग आपल्याला लक्ष जातं लगेच तिकडं हायलाइट झालेलं असलं की. ठीक आहे. तर तुम्ही पहिला ऑप्शन जर 130 दिला तर तुम्ही लगेच एक्साइटमेंट मध्ये, तुम्ही काय आम्ही पण त्या चुका केलेल्या आहेत, आपण एक्साइटमेंट मध्ये लगेच 130 आहे लगेच त्याला क्लिक करून पुढे जाणार, झालं झालं माझं आन्सर आलं, फुल उड्या मार देणार बाहेर आणि तिकडे कार्यक्रम होणार आपल्या बरोबर. त्यानंतर बघा आता काम करणाऱ्यांची कार्यक्षमता काय असते. आता कार्यक्षमता आपण बघितलेलं त्यांच्या वेळेच्या काय असते इनव्हर्सली प्रपोर्शनल असते. बरोबर. म्हणजे मी कार्यक्षम जास्त आहे हे वेळेच्या संदर्भात सांगायचं असेल तर कसं सांगणार, मी कार्यक्षम जास्त आहे, फुल स्पीड आहे माझ्या कामाला, मग मी फार कमी वेळात काम करेल का जास्त वेळात काम करेल? कमी वेळात. म्हणजे वेळ काय झाली माझी कमी, पण माझी इफिशियन्सी काय आहे जास्त आहे. आता एखादा मित्र आहे माझा, तो त्याची इफिशियन्सी लय कमी आहे, त्याला काम करायला काय लागणार आहे, वेळ लागणार का जास्त कमी वेळ लागणार? जास्त वेळ लागणार. कारण दमाने चालू आहे. एफिशियन्सी कमी म्हणजे काय, निवांत आपलं बाजारला निघाल्यावर तो कामं करतोय सगळी जाऊन. ठीक आहे. अशा टाईपमध्ये तुम्ही ह्याची कन्सेप्ट लक्षात ठेवा की हळूहळू हळूहळू काम करतोय. बेंचचं उदाहरण दिलं मी तुम्हाला पहिल्यांदा त्या टाईपमध्ये. आता ह्याच्यामध्ये काय करतात बघा, ह्याच्यात हे सगळं ना असं असतं. ए ह्यात काय आहे, ए ॲज टू बी, जर ए ॲज टू बी इज इक्वल टू त्याची वेळ असेल 4 ए ची आणि बी ची 4:6 त्याचं जर रेशो असेल कशाचा वेळेचा, 4 आणि 6 दिले तर कार्यक्षमता काय असणार आहे त्याच्या उलटी. लक्षात घ्यायचं, वेळेचं दोघांचा रेशो दिलेला असेल कार्यक्षमतेच्या बाबतीमध्ये तर त्याची कार्यक्षमता काय असती एक्झॅक्ट उलटी असती त्या दोघांची. म्हणजे जर एकास 2 त्याचा वेळ दिला असेल, बरोबर, वेळ काय वेळेचं गुणोत्तर काय दिले तुम्हाला एकास 2 असं दिलं असेल तर कार्यक्षमतेचं गुणोत्तर काय असणार त्यांच्या एफिशियन्सीचं? हे बघ, मला एक काम करायला 1 दिवस लागतोय, माझ्या मित्राला तेच काम करायला 2 दिवस लागतात. आता एफिशियन्सीचं गुणोत्तर काय असणार आहे? उलट, सरळ उलट करायचं. हे इथं ए लिहिले ना आपण, हे बी लिहिले. हे ए ची, ए ला लागणारा वेळ एक काम पूर्ण करायला 1 दिवस, बी ला लागणारा वेळ एक काम पूर्ण करायला 2 दिवस. आता एफिशियन्सी कोणाची जास्त आहे? ए ची. बरोबर. वेळ कमी लागला म्हणजे एफिशियन्सी जास्त. एफिशियन्सी जास्त म्हणजे आकडा कोणाचा येणार तिथं मोठा? ए रे. हे काय आहे तुमचं एफिशियन्सी म्हणजे हे फक्त काय केलंय आपण, एकाच 2 होतं 2 1 केलं काय इफिशियन्सीच्या बाबतीत. जसा वेळेचं जी हे आहे ना आपल्याला गुणोत्तर दिलं असेल तर त्याच्या उलट गुणोत्तर काय असतं कार्यक्षमतेचं. आता जर इथं तुम्हाला ह्याचं जर गुणोत्तर दिलं वेळेचं 5:6 तर कार्यक्षमतेचं गुणोत्तर काय असणार? सिंपल एवढंच, काहीच डोकं लावायचं नाही तिथं. त्यानंतर आता जर वेळेचं गुणोत्तर दिलं असेल 3:7 तर कार्यक्षमतेचं गुणोत्तर किती येणार? 7:3. हे डायरेक्ट आकडे उलटे करायचे आहेत. कशाच्या बाबतीत करायचे आहेत लक्षात घ्या तुम्ही. वेळेचं गुणोत्तर दिलं असेल आणि कार्यक्षमतेचं गुणोत्तर विचारलं असेल किंवा कार्यक्षमतेचं गुणोत्तर दिलं असेल आणि वेळेचं गुणोत्तर विचारलं, दोघांच्या वेळेस एकमेकाला उलट करायचं. इफिशियन्सी आणि टाइम ह्या 2 गोष्टी लक्षात ठेवायच्या. ह्याच्यावरती कुठलाही एक रेशो दिला असेल असा तुम्हाला, ह्याला रेशो म्हणायचं माहितीये ना. असं जर गुणोत्तर दिलं असेल तर दुसऱ्याचं काढताना डायरेक्ट उलट करायचं, काही विचार करायचा नाही. डायरेक्ट ऑप्शन मध्ये बघायचं दिसतंय का, हाय असं लिहून टाकायचं, काय कॅल्क्युलेशन करत बसायचं नाही, काय नाही. फक्त जर इन केस भाग जाणाऱ्या संख्या काय दिल्या असतील तिथं, एकाच 2 म्हणजे काय झालं तुमचं, लिहिणार कसं तुम्ही अपूर्णांकाच्या
मोठ्यान मोठ्यान बोला की लागा तुम्ही. काय चुकलं तर काय तुम्हाला कोण काय करतोय? हा 1/2. ठीक आहे, हे लिहितो कसं आपण 1/2. हे कसं लिहितो आपण 5/6. इथं काय आहे 2/1. इथं काय आहे 6/5. बरोबर. अजून काय इथं तुमचं 3/7, 7/3. हा अजून जर आपण इथं 6/4 आणि 4/6 लिहिलं तर ह्याला काय होते का? काय करता येते का ह्याला? कसं करता येत नाही? ह्याला भागाकार जात नाही. 2 4 2 6 3/2 येणार नाही. 3/2 येणार. त्याला काय करायचं? भागाकार घालवायचा. जर जात असेल ना, भाग जात असेल तर भाग घालवायचा बिंदास. ठीक आहे. म्हणजे ऑप्शन मध्ये कदाचित तुम्हाला 6/4 त्याच्या वेळेचं गुणोत्तर देतील. हा किंवा हे काय दिले कार्यक्षमतेचं गुणोत्तर 4/6 आहे, तर वेळेचं गुणोत्तर काय करा काढा तुम्ही म्हणणार. आणि ऑप्शन मध्ये 3/2 दिले असणार. आपण तिथं फुल कॉमात जाणार. अरे कसं काय झालं? इथं तर दिलेच नाही. प्रश्न चुकलाय म्हणणार आपण. येणार बाहेर. प्रश्न चुकलेला नसतो. काय करणार तुम्ही? आधी 6/4 लिहून घ्यायचं, भागाकार करायचा. हे तुमचं उत्तर निघणार 3/2. ऑप्शन मध्ये असणार सी नंबरला. मारून यायचं. मॅक्झिमम तुम्हाला सांगतो आयडिया सी ऑप्शन असतात बऱ्यापैकी एक्झाम्पलचे. ठीक आहे. लय काय नाही आलं ना, देवाचं नाव घ्यायचं आणि सी मारून यायचं. लय काय झालं तर त्यानंतर सगळ्या सी मारत बसायचं नाही आन्सर. एक तर काय 2-3 गोष्टी असतात. एक्स्ट्रीम एंडचे उत्तर नसतात कधी पण. एक्स्ट्रीम म्हणजे दिलेले आकडे असतात उत्तराचे तुम्हाला. त्यातला एकदम लहान पण आकडा नसतो कधीच उत्तर. एकदम मोठा आकडा पण नसतो उत्तर. ते 2 डिलीट होतात. मॅक्झिमम टाइम लावतो बरं का. म्हणजे 99% वेळा हे तुमचं लॉजिक लागतं बरोबर. राहिलेले 2 असतात कन्फ्युजिंग असतात. मग त्याच्यामध्ये आपलं कॉइन उडवायचा आणि ते कॉइनचं पण प्रोबॅबिलिटी मध्ये येतं. ठीक आहे. प्रोबॅबिलिटी तुम्हाला एअरफोर्सच्या ह्याला आहे. इथं काय नाहीये तुम्हाला प्रोबॅबिलिटी. पत्ते काढणे, किती पत्ते पिसले की किती निघतायत, हे होते ते होते. किंवा कॉइन आहे. कॉइन किती टॉस केला की हेड्स पडल, टेल्स पडल, हे सगळे. किंवा एका पिशवीमध्ये लाल, पिवळे, निळे, हिरवे बॉल टाकलेत. तुम्ही एकदा हात घातला की किती कोणता कलरचा बॉल निघू शकतो. 2दा टाकल्यावर कोणत्या कलरचे निघण्याचे चान्सेस आहे. प्रोबॅबिलिटी मध्ये येतं आपल्याला. त्यानंतर बघा आता हे बघा पुढचं एक्झाम्पल. 20 दिवसात आणि 30 दिवसात ए काय करतो? 20 दिवसात करतो. बी 30 दिवसात काम करतो. कार्यक्षमतेचं गुणोत्तर किती असणार आहे त्यांच्या? कशाचं? बरोबर. वेळेचं गुणोत्तर किती आलं तुमचं? हे बघा 20 आणि 30 बरोबर. 20:30 म्हणजे काय झालं तुमचं 2-3. आता इथं काय आलं तुमचं कार्यक्षमता किती आलं तुमचं? उलट करायचं. सिंपल आहे ना. पण हे प्रश्न जर तुम्ही वाचला, आता पहिल्यांदा बघितला प्रश्न पेपरमध्ये असा आला प्रश्न, कसं करणार? आपल्याला सुचत नाही काय करायचं. त्यासाठी ही 2 गोष्टी माहित असणं गरजेचं आहे तुम्हाला. वेळ दिलेली असते नुसती, गुणोत्तर विचारलं असेल कशाचं? कार्यक्षमतेचं, तर त्याला सिम्प्लिफाय करून घ्यायचं. हे काय केलं आपण? सिम्प्लिफाय करून घेतलं ह्या रेशोमध्ये. शून्य काढणे, भागाकार करणे, काय असेल. जर भाग जात असेल तर, नसेल जात तर बळच घालवायचा नाही. 3/7 ला भाग घालवायचा नाही. नाहीतर तुम्ही 3-1-3, 3-2-6 करणार, 1 पॉईंट घेणार, 0 घेणार, पुन्हा तसं. डायरेक्टली पूर्ण भाग जात असेल तरच करायच्या ह्या गोष्टी. आता ह्या गोष्टी लक्षात राहतील तुमच्या. कार्यक्षमता आणि वेळ ह्यांचं गुणोत्तर कसं असते एकमेकाला, बरोबर. आता एक एक्झाम्पल बघा पुढचं. ए ची क्षमता बी पेक्षा दुप्पट आहे. ए जर 10 दिवसात काम करतो तर बी किती दिवसात काम करेल? ए ची क्षमता
बी पेक्षा दुप्पट आहे, म्हणजे कार्यक्षमता कोणाची जास्त आहे? बरोबर, ए ची जास्त आहे बी पेक्षा. म्हणून ए जर 10 दिवसात करतोय तर बी किती दिवसात करणार? 20 दिवसात करणार का? बघा, ह्यांची कामाची कार्यक्षमता इथं कसं लिहिणार तुम्ही? कार्यक्षमतेचं गुणोत्तर. किती झालं? ए ची क्षमता बी च्या दुप्पट आहे, म्हणजे 2 ह्याचा आहे आणि ही 1 ह्याच्या डबल हे आहे. बरोबर. आता काय करायचं आपल्याला? ए जर 10 दिवसात काम करतो तर बी किती करणार? हा इथं आपण लिहिला. ह्याचं वेळेचं गुणोत्तर किती येणार लगेच ह्याच्या? 1:2. म्हणजे जर हा 10 दिवसात करतोय तर ह्याच्या डबल काय केलं तुम्ही? इथं 20. ठीक आहे, कन्सेप्ट समजून घ्या ह्याच्यामधला, म्हणजे तुम्हाला सोपं जाईल पुढे सोडवताना वगैरे. काय केलं तुम्हाला आठवलं ना, लॉजिक लागलं ना, मग बरोबर उत्तर सुटतात. आता हे सोडवा. ए हा 12 दिवसात करतो एक काम, बी काय करतो? 18 दिवसात पूर्ण करतो. कार्यक्षमतेचं गुणोत्तर शोधायचे. लिहून घे, ए आणि बी काढ, मी सांगतो सोप्प पद्धतीला. ए ए एस टू बी कर समोर. खाली लिहायच्या खाली लिही किती? 12. बीच्या खाली 18. 302 आलं तुझं उत्तर. ठीक आहे, आता बघूया ह्याला एच किती आहे आणि बी, किंवा आपण काय करू? ए छेद बी असं करूया. एच किती आहे काम इथं? 12 दिवसात. ह्याचं किती आहे? 18 दिवसात. हे काय आहे? पहिल्यांदा इथं काय दिले आपल्याला? दिवस. दिवस म्हणजे काय दिले आपल्याला? वेळ दिली. ही कशाचं गुणोत्तर आहे? वेळेचं. बरोबर. 6 दुनी 12, 6 त्रिक 18. म्हणजे वेळेचं गुणोत्तर किती झालं? 2/3 किंवा 2:3. कार्यक्षमतेचं गुणोत्तर कसं येणार? कार्यक्षमतेचं गुणोत्तर लगेच येणार म्हणजे जास्त कार्यक्षमता कोणाची आहे? आलं लक्षात? हे तर समजलं कसं केलं? सिंपल आहे, काय नाही. तुम्ही मांडत गेला ना लगेच सोपं. किती वेळ लागला बघ बरं, किती स्टेप मध्ये आलं उत्तर? 1 आणि ही 2 मांडलं, डायरेक्ट झालं. तुम्ही मांडलं नाही, लय डोक्याला ताण देत बसला ना, लिहायला चालू करायचं पटापटा. तुम्ही जेव्हा चालू करायला लिहायला की मेंदू चालतो फास्ट. नेक्स्ट एक्झाम्पल. एस टू बी रेशो काय आहे? तुम्हाला दिलाय 5:3. आता हा कशाचा दिलाय? एफिशियन्सीचा रेशो आहे. बरोबर. मराठीतनं नाही कळलं, इंग्लिश मध्ये लगेच बघायचं. तिथं काय ना काहीतरी बायलिंग्युअल मध्ये दिलेलं असते. एखाद्या वेळेस काय होतं, ट्रान्सलेशन करताना किंवा काय झालं असतं, मिसिंग झालेले असतात वर्ड किंवा थोडेसे चेंज झालेले असतात. तुमच्या प्रश्नाचं उत्तर ग्राह्य धरताना रिजनल लँग्वेज मधलं धरत नाहीत, तुमचं धरणार ते इंग्लिशचं फायनल आन्सर. चला मग एक ए आणि बी चा इफिशियन्सी म्हणजे कार्यक्षमतेचा रेशो आहे 5:3. तर आणि जर ए ला 15 दिवस लागतात तर बी ला किती दिवस लागतील? आता काय करायचे? पहिल्यांदा तुम्हाला वेळेचं गुणोत्तर काढायचे. किती येणार वेळेचं गुणोत्तर? अरे एवढा वेळ काय लागतो विचार करायला हिर्या? हा, ए आणि बी च कार्यक्षमतेचं गुणोत्तर किती दिले? कार्यक्षमतेचं गुणोत्तर किती दिले? वेळेचं गुणोत्तर काय असणार आहे? बरोबर. ही ए ची लाईन आहे, ही खालची बी ची लाईन आहे. आता काय सांगितलंय? ए ला किती दिवस लागतात? 15 दिवस लागतात. हे 3 म्हणजे काय आहे? 15. तर 5 काम पूर्ण करायला, 3 काम पूर्ण करायला 15 दिवस लागतात. 5 काम पूर्ण करायला किती दिवस लागतील? इथं प्रश्नचिन्ह द्यायचं, तिरका गुणाकार करायचा. 3 5 15, 5 5 25. आलं? कशामुळे आलं हे उत्तर? मांडणी केल्यामुळं. तुम्ही मांडत बसला नाही, आपण डोक्याला ताण घेतला, विचार करत बसलो की मग आपल्याला
पूर्ण ती हे होत नाही, सॉल्व्ह होत नाही एक्झाम्पल. ठीक आहे, किती वेळ लागला बघ ना. हे मांडून घेतलं आपण, वेळेचं गुणोत्तर काढलं. 3 म्हणजे काय झालं त्याचं, 15 काम झालं, म्हणजे 15 दिवस लागतात 3 पोर्शन म्हणजे त्याचा रेशो. तर 5 पोर्शन म्हणजे किती दिवस लागणार, एवढं सिंपल काढायचं. आता हे काय गरजेचं नाही वाटते तुम्हाला, ठीक आहे, हे जरा अवघड आहे. नको, हे काय गरजेचं नाही तुम्हाला. सगळीकडे विचारतात हे. हे पण सोपं आहे, अशा प्रकारचं विचारलं तरी. चला, हे सोपं आहे, हे बघा. वेतन हे कामाच्या प्रमाणात वाटलं जातं, जसं की आपण प्रॉफिट आणि लॉस मध्ये बघितलेलं. जेवढी तुमची काय आहे, प्रॉफिट कसा वाटला जातो, कशाच्या बेसिसवर प्रॉफिट वाटतं, बरोबर, इन्व्हेस्टमेंटच्या बेसिसवर प्रॉफिट वाटला जातो. म्हणजे काम पण तसंच आहे, जो जास्त काम करेल त्याला जास्त पगार मिळायला पाहिजे. हे कुठं असतं, हे फक्त पुस्तकात असते, म्हणजे प्रश्नामध्ये. रिअल लाईफ मध्ये तुम्ही जास्त काम केले की आणि बोकांडी काम देतात तुम्हाला. ठीक आहे, म्हणजे वाईट आहे परिस्थिती, पण तशीच आहे ती, आता ऍक्सेप्ट करायला लागते. तुम्ही फ्युचरमध्ये पण तुम्हाला जाणवणार आहे ती. तर इथं काय आहे, जास्त काम केलं की जास्त वेतन मिळत नाही, रियालिटीमध्ये इथं मिळते आपल्याला. त्यामुळे आपण काय करायचं, जास्त काम असलं की त्या कामाच्या प्रमाणामध्ये वेतन वाटलं जातं. म्हणजे हे कुठं लागू होतं माहितीये का, आपल्या इथं कामगार येतात युपी बिहारी, हे फर्निचरच्या शॉपमध्ये असतात, ते काय करतात, उक्त घेतात किंवा काय करतात, बनवून द्यायचं बेड. मी 100 बेड 15 दिवसात बनवून देतो, जेवढं काम करेल तेवढे पैसे जास्त त्याला. किंवा हे एक अजून एक काय होतं, मार्केटिंगमध्ये, मार्केटिंगच्या जॉबमध्ये हा अनुभव येतो की तुम्ही जेवढं काम कराल, तुम्हाला एक टार्गेट दिलं असेल, त्याच्या पुढे जेवढं काम कराल तुम्ही, तेवढे तुम्हाला इन्सेंटिव्ह मिळणार किंवा तेवढे पैसे जास्त मिळणार. ह्या गोष्टी आहेत, त्याच प्रमाणामध्ये आपल्याला. आता ए आणि बी न एक काम केले पूर्ण, ए न काय केले 10 दिवसात आणि बी न 15 दिवसात काम केले, म्हणजे 15 दिवस काम केले. ठीक आहे, हे काय आहे, 10 दिवसात नाहीये, हे बघायचं, दिवस आहे 10 दिवस, आणि हे काय केले 15 दिवस या बी न. तर जर टोटल वेतन त्या दोघांना 5,000 रुपये वाटलं असेल, तर जास्त वेतन कुणाला देणार, 5,000 जास्त कुणाला द्यायला पाहिजे, ए ला का बी ला? कारण ह्यानं 10 दिवस काम केले, 10 दिवस केले म्हणजे त्यानं 10 बेंच बनवले. एका दिवसात एक बेंच बनवतो, तर 10 दिवसात 10 बेंच बनवले. ह्यानं 15 दिवसात 15 बेंच बनवले. म्हणजे बीनं काय केलंय, काम जास्त दिवस केले, काम जास्त केलंय त्यानं, मेहनत घेतली तेवढे दिवस. मग आता हे 5,000 रुपये आपल्याला डिस्ट्रीब्यूट करायचे दोघांमध्ये, कसे करणार आता? पहिल्यांदा रेशो काढायचा. रेशो कसा काढला तुम्ही, 10/15 भाग जातोय, हा तुमचा ए आणि हा बी, काय जातो भाग, 5 × 10 5 × 15 किती झालं, 2/3, बरोबर. आता तुम्हाला काय करायचंय, वेतन दोघांना डिवाइड करून द्यायचं. मग 3 आणि 2 पोर्शन ह्या 5,000चे 2 म्हणजे किती झाले, 2,000, आणि हा किती झाला, 3,000 झालं. तर हे आपल्याला शेअर अशा प्रकारे वाटून देऊ शकतो आपण. ठीक आहे, पार्टनरशिप मध्ये आपण बघितलेलं असं काय करायचं ते. आता हे कसं आलंय, अजून एक तुम्हाला सांगतो. आता हे ह्या दोघांची बेरीज किती झाली, टोटल बेरीज झाली या दोघांची 5, छेदात लिहिलं. हे काय झालं तुमचं टोटल. आता ए चं काम काढायचं असेल तर ए ला काय करणार आपण, वरती लिहिणार. गुणिले काय करणार आपण, पैसे किती आहेत ते लिहिणार आपण इथं. बरोबर, किती झालं इथं,
2000 हे झालं ए. हा बी. बीचं काम किती झाले? हे किती आहे? बीचं 3 काम आहे. टोटल काम किती आहे? 5. गुणिले काय करणार आपण? 5000 हे पैसे. कसं आलं तुम्हाला कळलं? 3000 2000 हे सोपे आकडे म्हणून ठीक आहे. काय करत कॉम्प्लिकेटेड आकडा देणार तिथं, मग तुम्हाला लगेच करता येणार. नंतर हे एक्झाम्पल बघा. ए बी सी यांचे वेतन गुणोत्तर बघा. वेतन गुणोत्तर म्हणजे पैसे त्यांना मिळाले 3 4 5 आहे. एकूण वेतन 12,000 मिळाले, तर बीचा हिस्सा किती? हे काढा. आता लास्टला फॉर्म्युला तुम्हाला तयार करून दाखवलाय त्याच्यानुसार. बेरीज करायची रेशोची, काहीच करायचं नाही. किती आहे सगळ्यांची बेरीज करा आकड्यांची. बरोबर. 5 4 9 3 12 छेदामध्ये 12 लिहायचं. बरोबर. इथं छेदामध्ये 12 इथं 12. तिघांचं काढूया आपण. काय लय लोड घेऊ नका. एचं किती आहे? एचं 3 आहे. इथं लिहिलं ए बी सी. इथं 3 लिहिलं. गुणिले किती करणार इथं? 12,000. याचं किती आहे? बीचं 4. इथं तुम्ही लिहिलं 12,000. इथं किती आहे? ह्याचा किती आहे? 5 आहे. 12ला 12 गेले 1000 राहिले इथं. बरोबर. 12ला 12 गेले 1000 राहिलं. याचं किती आलं तुमचं? 3000. ह्याचं 4000 आणि ह्याचं 5000 रुपये. ठिकाणची बेरीज किती झाली ह्या अमाऊंटची? टोटल अमाऊंट किती वाटली आपण? 12. आलं लक्षात? कसं करायचं? किती टाइम? 136 काय झालं? पहिलं ऑप्शन झालं, चुकला. प्रश्न काय आहे? 6. हिरोनो लक्ष द्या. याचं काम किती आहे एका दिवसाचं? एका दिवसाचं 1/15. बीचं किती आहे एका दिवसाचं? 1/10. दोघांची काय करायची? ऍडिशन करायची. दोघं मिळून करणार आहेत ना. आता ह्याचं काय काढायचं आहे आपल्याला? लसावी काढायचं आहे. बरोबर. एलसीएम. ह्याला किती गुणायचं? 3. ह्याला 3. ह्याला 2 आणि याला 2. किती झालं तुमचं इथं? 2/30 प्लस 3/30 5/30. आलं लक्षात? आणि 5/30चं काय दिलंय का आपल्याला? 5 × 5 5 × 30 1/6 आलं. बरोबर. दिवस किती झाले तुझे टोटल? आहे का ऑप्शन मध्ये? कोणता ऑप्शन आहे? ते ऑप्शन किती असणार? ए असणार. 1/6 किंवा 1/30 असं देणार नाहीत ऑप्शन. म्हणजे बऱ्यापैकी वेळा काय करतात ते सेम देत नाहीत, कारण मग त्याचा अर्थ एकच होतो. पण तरी पण दिला किंवा ऑल ऑफ अबाव म्हणलं किंवा बी आणि सी अशा प्रकारचे पण आन्सर असू शकतात. ए आणि सी पण असू शकतं. मग आपल्याला काय कळणार नाही, त्याच्यामध्ये गडबड होणार. मग 1/6 काय होतं तुमचं? एका दिवसाचं काम होतं ते. आणि 6 दिवस वेगळे ना. 1/6 दिले की तुम्ही चुकणार. पहिला ऑप्शन असतो, गेला विषय क्लोज. हा, हे सोडवा. हे मस्त आहे बघा. ए प्लस बी आहे. किती दिवसात करतात? 12 दिवसात. ए एकटा काय करतोय? 20 दिवसात करतो. तर बी ला काय करायचे? काम करायला किती दिवस लागते?
आता हे तिसऱ्यांदा सोडतोय आपण असलं एक्झाम्पल सेम. आता हे दोनदा झाले. 30 दिवस लागतात का? कसं सोडवायचं सांग मला. हा, हे पहिल्यांदा एच एक काम लिहूया इथं. इथं बीच लिहूया आणि ए प्लस बी ह्या दोघांचं काम. त्याचं किती आलंय? एचं काम किती दिलंय? 1/12 प्लस बीचं नाही दिलेलं. त्या दोघांचं किती आहे? सॉरी, इथं 1/20 आहे, इथं 12 आहे. लिहिलं ना बरोबर? आता काय करायचं आपल्याला? ह्याला इकडे टाकायचं. इथं प्लस आहे, तिथं मायनस होणार. बी इज इक्वल टू काय होणार? 1/12 मायनस 1/20. आता काय काढायचं आपल्याला? लसावी. 12 पंचे 60 बरोबर. इकडे किती आहे? 20 त्रिक 60. एलसीएम किती झाला तुमचा? 60. इथं 3, इथं 3, इथं 5 आणि इथं 5 गुणायचं. किती आलं उत्तर तुमचं? 5/60 अधिक 3 सॉरी वजा आहे ना इथं, वजा 3/60 किती झालं? 2/60. 1/30. हे काय झालं? 1/30. पहिलं ऑप्शन झालं तुमचं दिवसाचं काम. आणि टोटल काय सांगितले आपल्याला? बी ला एकट्याला काम करायला किती दिवस लागतील? ते लागणार आहे 30 दिवस. ऑप्शन आहे इथं बी. समजलं? आता चुकायचं नाही अजिबात असल्या टाईपची गणित आली की. आता बघा, हे पण आता झालेलं आहे. ए आणि बी च्या कार्यक्षमतेचं गुणोत्तर. कार्यक्षमतेचं गुणोत्तर 3:2 आहे. ए ला एखादं काम पूर्ण करण्यासाठी 12 दिवस लागतात, तर बी ला किती दिवस लागणार आहे? कार्यक्षमता आणि वेळ ह्याचं गुणोत्तर कसं असतं? हम्म, 18. ह्याचं काय येते का नाही उत्तर बघू? 8 आहे. तुझं 18 दिवस आले. असू दे, असं काय टेन्शन घेऊ नका. बघूया ना, थांब ना. आहे ना इथं ऑप्शन आहे. ऑप्शन मध्ये पण आहे अजून. सेकंड ऑप्शन काय आहे? 12 दिवस आहे, 18 दिवस आहे, सगळे 8 पण आहे, 18 पण आहे. कसं केलंय ती बघूया आपण. कार्यक्षमतेचं गुणोत्तर. आणि हे काय आहे? वेळेचं गुणोत्तर. कार्यक्षमतेचं किती आहे? 3/2. हे ए आणि हे बी. वेळेचं किती आलं तुमचं? 2/3. आता वेळ, हे काय आहे तुमची वेळ? 2 म्हणजे किती झालं तुमचं? 12. आणि हे किती आपल्याला काढायचं? आलं लक्षात? इथं तिरकस गुणाकार करायचा. ह्याचा गुणाकार करायचा 12 गुणिले 3. छेद काय करणार? 2 गुणिले, इथं 2 तसंच राहून द्यायचं इकडचं, आणि इथं तुमचं प्रश्नचिन्ह येणार. 2×12 साहित्रिक 18. आलं? कुठलं हे का? ह्यात काय करायचं असतं? राहिलेलं काम किती काढायचं? ए आणि बी मिळून एक काम काय करतात? 10 दिवसात पूर्ण करतात. मग एका दिवसात काम किती झालं त्यांचं पूर्ण? एका दिवसाचं काढलं 1/10 बरोबर. ए प्लस बी 1 डे किती आलं तुमचं? 1/10. ए न 4 दिवस काम केल्यानंतर तो निघून जातो. उरलेलं काम बी 6 दिवसात पूर्ण करतो. ए ला एकट्याला काम किती पूर्ण करायला वेळ लागणार आहे हे तुम्हाला अजिबात विचारत नाही असलं उदाहरण. आता 1 दिवसाचं काढलं, बाकी किती राहिलं तुमचं काम? 9/10 राहिलं. आता ह्याच्यामध्ये काय करायचंय? ए एका दिवसात 4 दिवस काम केले. आता ए आणि बी ने 4 दिवस. हा, म्हणजे आता बघा लक्षात घ्या,
ए न 4 दिवस काम केल्यावर निघून जातो आणि बी उरलेलं काम राहिलेलं 6 दिवसात पूर्ण करतो. बाकी आपलं काम किती राहिले? एका दिवसाचं 1/10 म्हणजे दोघांनी मिळून काम चालू केले पूर्ण. त्यांनी काम किती दिवस दोघांनी एकत्र केले? बरोबर. म्हणजे 1, 2, 3, 4 दिवस केले. 4 दिवस झाल्यावर ह्यो गडी पळून गेला. मग 4 दिवसाचं काम किती झालं यांचं? 4/10. ह्याचं काय करणार तुम्ही? सिम्प्लिफिकेशन करणार. 2 दुनी 4, 2 पंचे 10, 2/5 काम काय झालं तुमचं? पूर्ण झाले. बाकी किती राहिले यातलं? आता हे काय झालं? सिम्प्लिफाय केलं. 4 दिवसात पूर्ण काम किती झाले? 2/5 पूर्ण झालं. 5 कामापैकी 2 पूर्ण झालं. हा, आता राहिलं किती तुमचं? बाकी 3/5 राहिलं. ठीक आहे. आता ते राहिलेलं काम कोणी केले? बीने एकट्यानं 6 दिवसात पूर्ण केले. राहिलेलं काम बीने केले की मग आपण हाय असं इथं किंमत टाकायची. हे 3/5 काम जर बीनं 6 दिवसात पूर्ण केले तर बी एका दिवसात काम पूर्ण किती करेल किंवा बीचं टोटल काम किती होणार? आता हे किती झालं तुमचं? बाकी हे कोणी केले? बीनं एकट्यानं केले. म्हणजे बीनं किती दिवसात केले? हे 6 दिवसात काम केले पूर्ण. 3/5 काम त्यानं 6 दिवसात केले. तर तो काय करणार आहे? एक काम पूर्ण करायला किती दिवस लावणार आहे? 3/5 काम 6 डेज. तर एक काम पूर्ण करायला त्याला किती दिवस लागतील? तिरका गुणाकार करायचा. बीचं काढलं की तुझं एचं निघते बरोबर. राहिलेलं काम येणं केले एकट्यानं. एची इफिशियन्सी निघली तुझी, 1 दिवसाचं काम निघलं. ह्याचं काय 10 निघलं का तुझं? ह्याचं आन्सर. मग जर ए न काय केलंय? 1/10 दिवसात सॉरी बीचं काम निघलं पहिले. बीची इफिशियन्सी निघली ना. बीचं वजा करायला लागणार आहे तुला दोघांच्या कामातनं. 4 दिवस पहिले दोघांनी काम संगत केले ना. आपल्याला काय करायचंय? त्यातलं एचं फक्त काढायचंय. मग एचं तर आपल्याला काहीच दिलेलं नाही. एबीसीडी काहीच माहित नाही ए बद्दल आपल्याला. मग आधी बी बद्दल पुढची तर इन्फॉर्मेशन दिली की त्यानं पुढच्या राहिलेले दिवस एवढं काम पूर्ण केले. मग बीची इफिशियन्सी काढली आपण किंवा बी किती काम करतो हे काढलं की मग त्याचं मागचं काम वजा करायचं. 10 दिवसातनं 1/10 तेवढं त्याचं वजा केलं की राहिलेलं ह्याचं निघते. आता ह्याचं किती आलं बघा. आता ह्याचा तिरकस गुणाकार 6 गुणिले 1 छेद. हा प्रश्न नाही तर काय करणार तू? 3/5 करणार. हे 5 कुठं वरती जाणार पुन्हा बरोबर. हे आलं 6. तुझं ते हे कसं काय आलं? अरे हा 5 पुन्हा इथं आणलं ना. 3 दुनी 6 5 दुनी 10. हे काम काय झालं त्याचं? बीची इफिशियन्सी. बी 10 दिवसात पूर्ण करतो राहिलेलं काम. राहिलेलं काम बी न 6 दिवसात पूर्ण केले रे. राहिलेले काम 6 दिवसात पूर्ण करतो तर त्याला ते काम किती दिवसात पूर्ण करता येईल? बी ला काय केले? हे आलंय बीचं काम. बी ने एकट्यानं त्याचं काय निघालंय? बाकी काम केले त्यानं 10 दिवसात. याच्यात बघूया काय केली तर. एकशे 5 काम काय आहे? एका दिवसाचं काम 3 दिवसात ह्यांचं. एक काम केले 4 दिवसात सामील होतो, 3 दिवसात काम पूर्ण होतो. हे नको पुढचं. ह्याच्यावरून लक्षात येईल आपल्याला काय करायचं. दोघं 8 दिवसात करतात, 3 दिवसांनी एक काम सोडतो, उरलेलं काम बी 10 दिवसात करतो. ए एकटा किती दिवसात करेल? सेम एक्झाम्पल आहे. आता काय केले? ए आणि बीचं काय केले आपण? काम लिहिले बरोबर. हे 1/8 एका दिवसाचं काम 1/8. 3 दिवस काय केले त्यांनी? 3 दिवसांनी काम सोडतो म्हणजे 3 दिवस एकत्र काम केले. ह्याचं किती आलं तुमचं? 3/8.
बाकी किती आली 508. आता बी ची क्षमता 508 भागिले काय केले 10. का तर उरलेलं काम बी 10 दिवसात पूर्ण करतोय. आपलं किती आलेलं इथं हा इथं 6 दिवसात पूर्ण करतोय. म्हणजे आपण काय करायला पाहिजे होतं इथं ह्या 508 ला डायरेक्टली त्या 6 न भागायला पाहिजे होतं. 10. आता हे आलं त्याचं राहिलं इथं किती आलं तुमचं 10. 1/16 आलं आपलं. हे काय आलं त्याचं एका दिवसाचं बी ची क्षमता आली ही एका दिवसाची. ठीक आहे. ए ची क्षमता किती आली 1/8. 1/8 का आली त्याची क्षमता 16. हा टोटल मधनं रे टोटल मधनं हे बी ची वजा करायची म्हणजे आपण इथपर्यंत बरोबर आलोय. आपलं किती आलं तर 1/10 धरायचं आपण तिथं. हे नाही का पुढचं आहे का म्हणजे हे 1/10 आहे. हे कशात वजा करायचे आपलं याचं किती आहे 110 नाही रे 110 म्हणणं नाही होतं. गणतंय का आपलं काहीतरी 508 भागिले 10 केले यांनी कारण बी एकटा 10 दिवसात पूर्ण करतो. हाय असंच लिहिले रे आपण ना थांब मला सांगा 1 मिनिट हळूहळू एक ठिकाणी सांगा. बी एकटा 6 दिवसात करतो म्हणजे 10 दिवसात करतो म्हणजे त्यांनी 10 वजा केले. बी 6 दिवसात पूर्ण करतो. मग इथं काय केलंय आपण भागिले 6 करायला पाहिजे. बरोबर की हे केलंयच की आपण. मग आपलं 110 आलंय पुन्हा इथं 110 मग ती येऊन जाईल की 108 वजा 116 यांनी केले. 8 2 16 2 ने गुणले 2 ठीक आहे म्हणजे 16 आले तो. काय लक्षात येते का बाबा तुम्हाला मला पण काय कळण झाले आपलं का इथं 3/5 थांबा 1 मिनिट हे पुसूया सगळं इथं करून बघूया आपण. आता हे बाकी काम आहे 3/5 भागिले काय केलं त्यांनी 6 केलं म्हणजे 6 दिवसातलं बरोबर. हे कसं करणार आपण आता 6/1 म्हणायचं थोडक्यात. चिरका गुणाकार करायला लागेल काय कसं करायचं 5 गुणिले 1/10 लिहूया आपण. ठीक आहे उलट झालं ते आता 3 गुणिले 1 करायचं होतं 3 गुणिले 1/5 गुणिले 6 3 गुणिले 6 1/10 आलं. हे काय आलं बी ची इफिशियन्सी आली. आता आपल्याला टोटल काय आहे टोटल किती होतं दोघांचं एकत्र 1/10 होतं. त्यातनं वजा काय करायचंय 1/10. त्या तुमचं कसं येते उत्तर असं याचा टाइम 10 दिवस तर येत नाही ना दोघे मिळून 10 दिवसात करते 10 दिवसच येईल 3 दिवसाचं काम 3 दिवसाचं काम घेऊन घेतलं आपण हा दोघांचं कंपॅरिझन करू आपण. सेम आहे प्रश्न ए आणि बी दोघं 8 दिवसात करतात. आपल्या इथं दिले इथं 10 दिवस दिले बरोबर. इथं काय केले आपल्या इथं 4 दिवस दिले. बी काय करतो उरलेलं 6 दिवसात करतो. हे आकडे आपले बरोबर आहे.
आता आपण काय करूया, ए बी किती दिवस, ए किती दिवसात सेम आहे बाकीचं. आता 1/8च्या ऐवजी आपण काय करायचं इथं 1/10, बरोबर. 3 दिवसाचं काय आपलं 4/10. ते वाजा बाकी भागाकार नको करायला, आहे असंच राहून द्या सध्या. उरलेलं काम किती आहे, बाकी काम किती आलं तुमचं 6/10. 4 दिवसात झालं 6/10. 6/10 हे काम केले कुणी, बीनं केले, बरोबर. 6/10 भागिले भागिले किती दिवसात केले त्यानं 6 दिवसात, बरोबर. म्हणजे काय इथं 1 आला. मग हे काय झालं वरती 6 गुणिले 1/6 गुणिले 10, 6 ला 6 गेलं, आलं आपलं 1/10. हे आलं का, हे आलं तुमचं 1/16 आणि हे आपलं 1/10 आलं. तर ए एकटा किती दिवसात करेल, डायरेक्ट हे उत्तर आहे तुमचं 10 दिवसात करेल. आपण पुढे उगाच राहणार बसलो. आहे बघ आकडे बघ वरचे फक्त, हाय असं 1/10 कुठं आहे, 6/10. 6/10 म्हणजे हे बघ उरलेलं काम किती आलं आपलं 6/10, बरोबर. ह्याचं 5/8 आलं. हे काय केलंय आपण, बीजी क्षमता जी इथलं वरचं आलेलं ते इथं लिहिलंय आपण, भागिले काय केलंय आपण 10, इथं 10 आहे. आपल्या गाड्याचं किती होतं 6 दिवसात उरलेलं काम करतं म्हणून 6 लिहिलं. 6 ला काय केलं आपण छेदामध्ये 1 लिहिला, म्हणजे गुणाकार करायला सोपा जातो. तिरका गुणाकार 6 गुणिले 1 लिहिलं, छेदामध्ये 6, 10 गुणिले 6, 6 ला 6 गेले 1/10 आलं, म्हणजे आपलं 10 दिवस. आपण कुठं कन्फ्युज होत होतो माहितीये का, हे आपण डबल करत होतो. येतच काम आहे की हे, येतच काम आलं डायरेक्ट. टोटल आहे ना ही आलं बी ची क्षमता. ही काय आलं तुमचे, आपलं आलं ही 1/10. एकच मिनिट, 5/8 भागिले 10. अरे हा, बरोबर ना. याची क्षमता 1/10 आहे. क्षमता म्हणजे काय, दिवसाचं काम आहे. अरे थांब हे तर म्हणणं बरोबर आहे, 1 मिनिट. 5/8 आहे इथं टोटल, भागिले 10 केले, म्हणजे हे जी राहिलेलं काम बीनं केले किती दिवसात, इथं लिहायला पाहिजे आपण यार 5/8, इथं 6/10 भागिले 10. इथं इथं इथे चुकते आपलं, थांब. हा बरोबर 6 आहे, बरोबर आहे. याच्या 10च्या ऐवजी आपलं त्यात 6 आहे, 6 दिवस पूर्ण केले ना हे ना. ठीक आहे, एक ही आली ना क्षमता तुझी, याचा गुणाकार काय झाला तुझा, इथं लिहूया थांबा आपण पुढं. 1/10 आलं हे उत्तर, बरोबर. ह्याच हा ही बी ची क्षमता आली. आता याची क्षमता किती आहे 1/10, बरोबर आहे, मायनस 1/10. आता काय करणार, छेद समान 1/10, चुकतंय हे गणितच गणले मग आपलं. हे आहे का चॅट जीपीटीला दिसते का बघ बरं. काय झालं बघ ह्याला, बघ बरं आता. चुकीचं आहे हे, ठीक आहे, हे गणितच चुकले. हे बघ काय दिले इथं, आता ह्याने काय टाकले, ए प्लस बी दोघं मिळून 10 दिवसात पूर्ण करतात. ए 4 दिवसात करतो, बी काय करतो 6 दिवसात पूर्ण करतोय. म्हणजे ए न 4 दिवस काम केलं निघून गेला. मग आता जर एकूण काम 1 युनिट आहे, तर ए आणि बी चं एका दिवसाचं काम किती आहे आपण बघितलं तसं, ए आणि बी चं ए प्लस बी 1 डेचं किती झालं 1/10. अजून काय सांगितलं ह्यानी, ए न 4 दिवस इथपर्यंत बरोबर आलं ना आपलं. गुणिले काय केलं 4 डेज, 4 दिवस काम केले त्यांनी, तर किती झालं तुमचं 4/10, 2/5.
बरोबर, हे आलं पूर्ण काम 4 डेज मध्ये. बाकी किती राहिलं तुमचं 3/5. इथपर्यंत क्लिअर झालं. पुढे काय सांगितलं याने, आता बी चा वेग शोधायचा आहे. 3/5 उरलेलं काम बी 6 दिवसात पूर्ण करेल. म्हणजे बी ला काम करण्यासाठी लागणारा वेळ कसा करणार आपण, 6 गुणिले 5/3. हा गुणिले काय करायचं, हा काय झालाय तुमचा वेळ आहे, ही काय झाली त्याची इफिशियन्सी झाली. पाचशे 3 गुणिले 6. हा त्याचा स्पीड आपल्याला निघला होता वेळ 10. आता ए ला शोधायचं काय माहिती का, ए आणि बी न 10 दिवसात केलं, बी एकटा तेच काम काय करतोय, बीचं काम निघलं 10 दिवसात, म्हणजे आपण 110 काढलेले बीचं काम, बरोबर का. टेक्निकली गणित चुकलेलं आहे का, तर ते दोघं मिळून काम किती दिवसात पूर्ण करतात, 10 दिवसात. आणि बी एकटा सुद्धा 10 दिवसात पूर्ण करतोय. मग ए काय करतोय तिथे येऊन, तंबाखू पान चुना गप्पा मारणे हे चालू आहे तिथं. म्हणजे उदाहरण चुकलंय हे समजून घ्या आता, कारण मग एच इफिशियन्सी 0 आहे, त्यानं काहीच केलेलं नाही. आलं लक्षात. ह्याचं जर काम असतं काहीतरी तर तिथं आपल्याला बीच्या पेक्षा बीचं कमी आलं असतं किंवा बीचं जास्त आलं असतं. आणि 110 दोघांचं मिळून पूर्ण होतच नाही. एकटाच बी 10 दिवसात पूर्ण करतोय. आणि एचं काहीतरी असतं तर दिवस कमी झाले असते. लक्षात घ्या, दोघांचं मिळून आहे काम, ती दिवस कमी होणार आहे. दोघांची इफिशियन्सी वाढली, दोघ जण एक काम पूर्ण करायला लागले. मी 1 दिवसात 1 टेबल बनवतोय, तो एका दिवसात 2 टेबल बनवतोय किंवा अर्धा टेबल बनवतोय एका दिवसात. आम्ही दोघांनी मिळून 1 दिवसभर काम केलं तर त्याचं एका दिवसाची इफिशियन्सी किती आहे, टेबल बनवायची मित्राची अर्धा टेबल, माझी किती इफिशियन्सी आहे 1 टेबल बनवायची. दोघांनी मिळून काय होणार आहे, आमचं किती टेबल बनणार आहे, 1.5 टेबल बनणार आहे एका दिवसात. म्हणजे इफिशियन्सी काय तर असल्याशिवाय, काम करत असल्याशिवाय तिथे ऍड होणार नाही. तर हे गणित चुकलेलं आहे. ठीक आहे. हा म्हणजे मग तो काहीच काम करत नाही, लक्षात घ्यायचं इथं. फक्त हे समजलं ना, हे काही एवढी येत नाही रे कॉम्प्लिकेटेड. तुम्हाला काय दुसऱ्या कशाचे एक्झाम्पल तयारी करत असला तुम्ही तरी सांगा, मग त्या टाईपचे एक्झाम्पल घेऊया आपण. म्हणजे ह्याच्यामध्ये अजून नाही तर एकदम सिंपल सिंपल एक्झाम्पल घेतो, मोठे मोठे स्किप करत जाऊया, काय कामाचं नाही तुम्हाला. 15 मजूर एक काम 10 दिवसात करतात, तर 10 मजूर किती दिवसात करतात. नुसतं तेवढंच करायचंय, क्रॉस करायचं त्याला. 15 मजूर एक काम 10 दिवसात पूर्ण करतात. आता हे बेसिक आहे तुम्हाला, हे रे हे एवढं नाही विचारत तुम्हाला, ते साधं साधं त्यातलं विचारतात. आता ए आणि बी 1-2 दिवसात काम करतात, 15 माणसाच्या ऐवजी तेवढंच करायचं फक्त तुम्ही. तिथं इथं 2 घेतले, तिथं 15 घ्यायचे. आता हेच बघा इथं उदाहरण, ए आणि बी चे वेतन गुणोत्तर किती आहे, एकूण वेतन किती दिलंय त्यांना दोघांना मिळून. हा, तर ए ला किती देणार, बी ला किती देणार, दोन्ही वेतनच्या गुणोत्तरची बेरीज करायची, किती झाली, छेदामध्ये किती लिहिणार, गुणाकार, टोटल वेतन लिहिणार गुणाकारात. एच काढायचं असेल तर त्याचा आकडा वरती लिहायचा, खाली छेदात टोटल लिहायची, गुणिले पैसे लिहायचे. ठीक आहे. छेदामध्ये 5, छेदामध्ये 5 गुणिले काय करायचं तुमचं 2500, तिथं गुणिले 2500, वरती ह्याला किती आहे 2, ह्याला किती आहे 3, 5 5 25, 500 इथं काय आहे 5 5 25, 500 इथं किती आलं 1500. टॅली करून बघायचं, ह्या 1500 1000ची बेरीज किती झाली तुमची, 2500 झाली. आली बेरीज. मग असं टाईप मध्ये जर आलं तर काय करणार तुम्ही, त्या रेशोची काय करणार, बेरीज करणार, बरोबर. आणि पैशाला काय करणार पुढे तुम्ही, गुणाकार करणार. ही सांगा बरं.
नॉर्मल सांगा, असं तोंडी तुम्हाला काय सुचतंय का? सिंपल, लय सिंपल आहे. 20 दिवस 25% म्हणजे किती भाग झाला त्याचा? हे 4 तुकडे केले ह्याचे आपण, म्हणजे पहिल्यांदा निम्मा तुकडा केला, 50% झालं काम, बरोबर. इथे एक तुकडा मारला, इथे एक मारला, म्हणजे 25 25 25 25 25% जे 4 तुकडे झाले. ह्याला 5 दिवस लागतात, ह्याला 5, ह्याला किती दिवस झाले टोटल 4 तुकड्याचे? झालं की तुमचं आलं 20 दिवसात. असल्या उदाहरणाला काय काय ना, ABC कार्यक्षमतेचं गुणोत्तर दिले, काय आहे? 3 2 1 ABC. कार्यक्षमतेचं गुणोत्तर किती आहे तुमचं? 1 2 3. आता वेळेचं गुणोत्तर कसं असणार आहे? वेळ आणि कार्यक्षमता 3 2 1. आता काय सांगितलंय? ए ला एकट्याला काम पूर्ण करण्यासाठी 30 दिवस लागतात. 30 30 नाही येणार ना इथं. फाइंड द कंबाईन टाइम सांगितले ना. ए अलोन टेक्स 30 days. 30 20 10. तर तिघांचा लसावी काढला आपण काय? 60 येईल. म्हणजे 1/60 इथं किती आला? 30 2 60, 2/60 प्लस 3/60 प्लस 6. नाही, चुकते काहीतरी इथं. 60 80 रेशो 1 2 3. काय 30 20 10 नाही ना आता. इफिशियंट बरोबर इथं का 6/60. कुठे इथं 6/60 कसं केलं तू? 3 2 6 6/60. ठीक आहे 60. इथं चुकलं होतं. 2 6 6/20 60. आणि इथं किती झालं? 6 इथं पण 60. हे 6 6 18 18/60. 5 दिवस आहे का इथं? पहिला ऑप्शन. मी इथं काय बेरीज चुकीची केली काय? गुणाकार चुकीचा केला. आता खालचं सोपं आहे. खालचं हे करा बरं. ABC अनुक्रमे 12 दिवसात, 18 दिवसात, 36 दिवसात काम पूर्ण करतात. तर तिघांनी मिळून काम किती दिवसात पूर्ण करतात? काय करायचं? ह्याचं लसावी काढायचा, बरोबर. 12 18 36. 18 2 36, 12 3 36. लसावी काय आला तुमचा? 36 आला, बरोबर. मग काय झालं तुमचं? 1/12 1/18 1/36. लसावी आला 36. मग ह्याला काय करायचंय? गुणिले 1 1. इथे किती झालं? 2 2. किती झालं? 3 3. त्याला 3 ने गुणायचं. 3/36 अधिक 2/36 अधिक 1/36. 3 2 5 1 6
6/36 36 1/6 आणि हे पूर्ण 1 दिवसाचं काम आलं. टोटल काम आलं 6 दिवसात. आलं का? 3चं देऊ द्या, 10 माणसं देऊ द्या, 100 माणसं देऊ द्या, ह्याच पद्धतीनं करायचं. नाही काय विचार नाही तुम्हाला. टेस्ट आणलंय बनवून मी पण, आता उद्या घेऊया ती.